नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, बुधवारी संसदेमध्ये काही लोकांनी घुसखोरी केली. त्यातले 2 तरुण जे आहेत ते प्रत्यक्ष सभागृहामध्ये घुसल्याचं चित्र आपल्याला प्रत्येक वाहिनीवर पाहायला मिळालं आणि कशा पद्धतीने त्यांनी त्या सभागृहामध्ये धुमाकूळ घातला हे सुद्धा पाहायला मिळालं. 2 जण जे आहेत ते सभागृहाच्या बाहेर अर्थात संसदेच्या इमारतीच्या बाहेर किंवा त्या परिसरामध्ये होते. तिथे त्यांनी घोषणाबाजी केली आणि हे करत असताना कुठेतरी त्या स्मोक कॅन किंवा स्मोक कॅन्डल सोबत नेल्या होत्या. त्यातून पिवळ्या रंगाचा धूर हा सभागृहामध्ये सुद्धा पसरलेला दिसला. सभागृहाच्या किंवा मूळ इमारतीच्या बाहेरच्या परिसरामध्ये सुद्धा त्या कॅन्डल ज्या आहेत त्या उघडून त्याच्यामधून तो धूर जो आहे तो पसरवण्यात आला आणि तानाशाही नहीं चलेगी वगैरेच्या घोषणा या तिथे देण्यात आल्या या सगळ्या लोकांकडून. एकूण 4 जण जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे, पण 6 जण असल्याचं कुठेतरी संशय आहे. आणखी 2 जण फरार आहेत, त्यांचा शोध जो आहे तो सुरू आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच चर्चा सुरू झाली की संसदेमध्ये अशा पद्धतीने घुसखोरी कशी काय केली गेली आणि ते योग्यच होतं. मुळातच 13 डिसेंबर हा जो दिवस आहे, हा दिवस ज्या दिवशी 22 वर्षापूर्वी संसदेवर हल्ला झाला होता, दहशतवादी हल्ला झाला होता, त्यामुळे त्याच्या आठवणी या निमित्ताने ताज्या झाल्या. ज्या लोकांचे बळी त्या दिवशी गेले आणि ज्यांनी दहशतवाद्यांना मारलं त्या सगळ्यांच्या आठवणी या निमित्ताने काढण्यात आल्या. त्यातल्या जे बळींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्याच दिवसाचं नेमकं औचित्य धरून ही घुसखोरी करण्यात आलेली. आणि हे जे सगळे तरुण या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांची हळूहळू माहिती समोर यायला लागलेली आहे की नेमके कोण आहेत. पण हे तरुण सगळे आतमध्ये कसे काय गेले, त्यांनी घुसखोरी कशी केली, संसदेचं हे सगळं जे काय सुरक्षा कवच आहे ते कसं काय ते भेदू शकले, हा मुळात मोठा प्रश्न आहेच. जर संसदेमध्ये असे कोणी तरुण घुसू शकत असतील, सोबत जर स्मोक कॅन्डल नेऊ शकत असतील, तर आणखी कोणत्या वस्तू त्या नेऊ शकतील का? आणि संसदेमध्ये काम करणारे जे सगळे खासदार आहेत त्यांच्यावर ते हल्ले करू शकतील का, आक्रमण करू शकतील का, किंवा आणखी काही त्या ठिकाणी कृत्य करू शकतील का, त्याच्यामुळे देशभरामध्ये खळबळ निर्माण होईल, हा प्रश्न कोणाच्याही मनामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि तो योग्यही प्रश्न आहे की संसदेसारख्या ठिकाणी एक वेळ 22 वर्षापूर्वी जो हल्ला झाला होता तो हल्ला झाल्यानंतर अजूनही आपण अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था ठेवू शकलेलो नाही आहोत का, की ज्याच्यामुळे या सगळ्या अशा पद्धतीने जे कोणाला कृत्य करायचं आहे त्यांना अटकाव घालता येऊ शकेल. तर अजूनही आपण त्या बाबतीत कुठेतरी कमकुवत आहोत का, हा प्रश्न निर्माण होतो. त्याचा तपास व्हायलाच पाहिजे की सुरक्षा यंत्रणेमध्ये कोणता दोष निर्माण झाला, हे तरुण आतमध्ये शिरले कसे, परिसरामध्ये कसे आले, त्यांच्यासोबत या स्मोक कॅन्डल आल्या कशा, या सगळ्याची उत्तरं मिळायला पाहिजेत आणि ती मिळतील येत्या काळामध्ये जशी या सगळ्या तरुणांची चौकशी होईल तशी. पण त्याबरोबर आणखी काही मुद्दे जे आहेत त्याविषयी चर्चा व्हायला पाहिजे किंवा ते होऊ लागलेली आहे. आणि ती म्हणजे हे सगळे तरुण ज्यांच्याविषयी माहिती हळूहळू समोर यायला लागली आहे, त्याच्यातली एक महिला नीलम सिंग ही हिसारची आहे. त्यानंतर त्यातला एक सागर शर्मा नावाचा तरुण, हा मूळचा लखनौचा आहे, तो बंगलोरला होता, त्या ठिकाणी तो काम करत होता, नंतर पुन्हा लखनौला आला आणि तिथे तो रिक्षा चालवत होता. महाराष्ट्रातला एक तरुण आहे अमोल शिंदे नावाचा, तो लातूरचा आहे. आणखी एक मनोरंजन डी नावाचा एक तरुण आहे. तर हे 4 तरुण जे आहेत त्यांना तर तुर्तास ताब्यात घेतलेलं आहे. आणखी 2 त्यांच्यासोबत होते, ते कोण आहेत, ते कुठले आहेत हे समोर येईलच. पण हा प्रश्न निर्माण होतो की हे 4 वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे तरुण एकाच दिवशी तिथे कसे पोचले आणि नेमका तो दिवस पण 13 डिसेंबरात त्यांनी कसा काय निवडला, ज्या दिवशी संसदेवर 22 वर्षापूर्वी हल्ला झाला होता. तोच दिवस त्यांनी कसा निवडला, हे वेगवेगळ्या ठिकाणचे तरुण एकत्र कसे आले आणि सगळेजण एकाच पद्धतीच्या घोषणा देत आहेत, एकाच पद्धतीने आंदोलन करतायत, एकाच पद्धतीने संसदेत शिरण्याचा प्रयत्न करतात किंवा शिरलेले आहेत. तर याविषयी संशय येतोच. एखादा कोणतरी तरुण असता किंवा केवळ संसदेच्या इमारतीच्या बाहेर त्या ठिकाणी गेट जवळ आंदोलन केलं असतं किंवा काय काळे झेंडे दाखवले असते, चप्पल फेक केली असती तर ठीक आहे.
त्याविषयी आपल्याला काही वाटलं नसतं, ते नेहमीसारखी अशी आंदोलन झाली. पण जेव्हा हे तरुण थेट संसदेच्या सभागृहामध्ये शिरतात, तिथे धुमाकूळ घालतात, तिथे ते धुराचं वातावरण निर्माण करतात, ही साधी सोपी गोष्ट नाहीये. आता त्याच्यात समोर येते की कुठल्या तरी भाजप खासदाराने त्यातल्या कोणाला तरी पास दिला होता. सागर शर्मा जो आहे त्याचा पास जो आहे त्यासाठी परवानगी एका भाजपच्या खासदाराची होती, त्याची सही त्याच्यावर होती त्या पासवर. आणि त्यावरनं मग आता राजकारण सुरू झालंय की भाजपचा त्याच्यात काहीतरी संबंध असला पाहिजे. पण मुळात प्रश्न निर्माण होतो की खासदार जे आहेत ते अशा अनेकांना परवानगी देत असतील, अनेकांना पास देत असतील की जेणेकरून लोक तिथे यावेत, गॅलरीमध्ये बसून त्यांनी सभागृहाचं हे जे कामकाज आहे ते पाहावं, या उद्देशाने त्यांना पासेस देण्यात येत असतील. अर्थात ते कोण कोणाला पासेस दिले जात आहेत, त्यांची काय पार्श्वभूमी आहे, हे तपासून पाहणं आवश्यक आहेच. पण त्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे सुरक्षा व्यवस्थेचा. त्याच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी चूक झालेली आहे, त्याच्यामध्ये मोठा दोष राहिलेला आहे, त्यातून हे तरुण तिथे पोचले. पण हा संशय आता येऊ लागलेला आहे की हे सगळे जण एकाच वेळेला कसे आले. वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेले, वेगवेगळ्या ठिकाणी शिकत असलेले किंवा वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत असलेले हे तरुण एकाच दिवशी तिथे कसे पोचले. त्याच्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे. त्यातली माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली तेव्हा आम्ही कुठल्याही संघटनेचे नाही वगैरे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. ते कुठल्या संघटनेचे आहेत किंवा नाही ते समोर येईलच. पण ते जर एकाच दिवशी तिथे आलेले आहेत, एकाच दिवशी त्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केलेला आहे, तर मग याचा अर्थ त्याला कोणातरी पाठबळ असलं पाहिजे. ते कोणाचं पाठबळ आहे हे समोर यायला लागेल आणि ते येणार आहे येत्या काळामध्ये. आणि अशा प्रकारच्या आंदोलनांची आता आपल्याला सवयच झालेली आहे. हे तर संसदेपर्यंत पोहोचलेले आहेत. पण नरेंद्र मोदी सरकार 2014 मध्ये आल्यापासून अशा प्रकारची आंदोलनं जी आहेत ती नित्यनेमाची बनलेली आहेत. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये JNU असेल, जामिया मिलिया विद्यापीठ असेल, अशी सगळी जी विद्यापीठं होती उत्तर भारतातली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनं होत होती. गोंधळ सातत्याने निर्माण केला जात होता. कशी आमची दडपशाही केली जाते, कशी लोकशाहीची गळचेपी केली जाते, कसं संविधानाचं उल्लंघन होतंय, कसं विद्यार्थ्यांचा आवाज जो आहे तो दाबला जातोय, यापासूनही सुरुवात झाली होती. हे तुम्हाला आठवत असेल. आता तर JNU मध्ये नियमावली करण्यात आलेली आहे आंदोलनासंदर्भात. असे आंदोलन करणाऱ्यांवर किंवा त्या विद्यार्थ्यांवर दंड आकारला जाणार आहे. कठोर असे नियम काही आखण्यात आलेले आहेत. पण सुरुवातीच्या काळामध्ये 2014ला जेव्हा सरकार आलं त्यानंतर अशी आंदोलनं झाली. शेतकरी आंदोलन झालं, हिजाबचं आंदोलन झालं, CAचं आंदोलन तर किती महिने चालू होतं हे आपण पाहिलं. कोरोना आल्यामुळे ते थांबलं. पण ही आंदोलनं सातत्याने होत राहिली आणि आंदोलनामधले चेहरे तेच असायचे. तेच लोक वारंवार त्या आंदोलनामध्ये जायचे, भाषणं ठोकायचे आणि पुन्हा नामानिराळे राहायचे की आमचं आंदोलन नाही, आम्ही मात्र या सगळ्या जनतेच्या पाठीशी आहोत हे दाखवण्यासाठी. तसंच या लोकांच्या पाठीशी कोणीतरी आहेत का हे समोर यायला पाहिजे. आणि ते असण्याची शक्यता दाट आहे, कारण हे तरुण वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे आहेत. तरी ते एकाच दिवशी कसे काय आले, त्यांच्यासोबत एवढं सगळं हे साहित्य कसं काय ते घेऊन येऊ शकले, एकाच पद्धतीच्या घोषणा ते कशा काय देत आहेत, याचा छडा लागलाच पाहिजे. आणि त्यातून मग लक्षात येतं की हे आंदोलनजीवी म्हणून जो काही शब्द आला, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा शब्द सांगितला की हे सगळे आंदोलनजीवी आहेत, की सतत आंदोलनं करायची आणि त्यातून कसं देशामध्ये अस्वस्थ आहे वातावरण, अशांतता कशी आहे, अराजक कसं माजलेलं आहे, काहीच नाही आहे देशामध्ये, सगळीकडे बेरोजगारी आहे, सगळीकडे त्या ठिकाणी गरिबी आहे, सगळेच लोक कसे संकटात सापडलेले आहेत, देश कसा मागे चाललेला आहे, हे वारंवार दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात. त्यासाठी वेगवेगळे आंदोलनाचे मार्ग चोखाळले जातात. यातली ही जी तरुणी जिला ताब्यात घेतलंय नीलम सिंग, ही ज्या ठिकाणाहून आलेली आहे हिसार म्हणून, तिकडच्या स्थानिकांनी सांगितलं की ही शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होती. मग याचा अर्थ काय काढायचा आता? तेव्हा हा एक नवीन आंदोलनाचा प्रकार या निमित्ताने दिसला. अर्थात यासाठी सुरक्षा यंत्रणेला दोषी धरायलाच पाहिजे. त्यांनी हे सगळं कसं होऊ दिलं म्हणून.
पण हे आंदोलन करणारे जे तरुण आहे ते तिथे पोचले कसे, त्यांना सगळं एका ठिकाणी आणलं कोणी, हे सगळं सुद्धा समोर यायला पाहिजे. आता 3 राज्यांच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाने दमदार यश मिळवलं, काँग्रेसचा पुरता पराभव झाला, त्यांच्या हातात असलेली राज्ये जी ती भाजपकडे गेली. तसं वातावरण आधी नव्हतं. आधी जे म्हटलं जात होतं की पुन्हा एकदा काँग्रेसच जिंकणार, देशातलं वातावरण बदलतंय, 2024ला सगळं बदललेलं दिसून येईल, अगदी एक्झिट पोलमध्ये सुद्धा सांगितलं गेलं. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा निकाल हाती आले तेव्हा सगळं चित्र बदललेलं दिसलं आणि त्यातून अनेक जणांना निराशा आलेली आहे, पुरते निराश झालेले आहेत की आता काय करायचं. 2024मध्ये शेतकरी आंदोलन झालं, सीएचं आंदोलन झालं, हिजाबचं आंदोलन झालं, विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे हे सुद्धा सांगून झालं, परदेशामधले लोकसुद्धा कसे भारताच्या कारभारावर नाराज आहेत हे सांगून झालं, वर्तमानपत्रांमध्ये छापून आलं ते सुद्धा सांगून झालं. आता काय नवीन काहीतरी उपाय केला पाहिजे, कारण आपण जे काही सांगतोय लोकांना प्रचार सभांमधून ते लोकांना पटत नाहीये. लोक ते स्वीकारायला तयार नाहीत, कारण लोकांचा विश्वास राहिलेला नाही. लोकांचा विश्वास नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर, त्यांच्या धोरणांवर आहे, हे वारंवार दिसून येते. मग आता काहीतरी जनतेच्या तोंडी घालायचं, त्यासाठी असं आंदोलन करायचं आणि ही जनताच हे बोलते आहे. जनताच म्हणते की तानाशाही नाही चलेगी, जनताच म्हणते हुकुमशाही नको आहे, जनताच म्हणते की आम्ही सगळे बेरोजगार आहोत, असं सांगण्याचा प्रयत्न, त्यांच्या तोंडी वाक्य घालायची, घोषणा घालायच्या आणि त्यातून देशात कसं वातावरण वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचा, हा सुद्धा त्याच्या मागचा एक हेतू असू शकतो या सगळ्या आंदोलनामागचा. जेव्हा हा एक नवीन प्रकार आंदोलनाचा समोर आलेला आहे आणि त्याच्या मागे नेमकं कोण आहे, कोणाचा पाठबळ आहे हे समोर यायला पाहिजे, तर आपल्याला हे सगळं नेमकं काय घडलेलं आहे त्याची पार्श्वभूमी हे लक्षात येऊ शकेल. तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.